जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. बघा मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा कारण असं की सीआरपीएफ याच्या जागा निघाल्या आहेत. याच्यावर आपण संपूर्णपणे माहिती बघणार आहोत. महत्वाचंच म्हणजे आपल्या जी महाराष्ट्रातील पोलीस भरती करणारी मुले आहेत त्यांना याविषयी जास्त माहितीच नसते. आणि महत्वाचं बोलायला गेलं तर आपली जी पोलीस भरती करणारी मुले असतात ती यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतात. बघा, आताच पोलीस भरती झालेली आहे, भरपूर मुलांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. काही मुलं 1 किंवा 2, 3 मार्क्सने त्या मेरिट लिस्ट मधून बाहेर निघालेली. तर आता नुकतीच सीआरपीएफची ऍड चालू होणार आहे, तर आपण त्याच्यावर संपूर्णपणे चर्चा करणार आहोत. पण या पोलीस भरती करणाऱ्या सर्व मुलांना मला एकच सांगायचं आहे का आपल्याला नोकरी मिळणं हे खूप महत्वाचं आहे. आपलं पहिलं टार्गेट नोकरी मिळणं. नोकरी मिळाल्यानंतर आपलं स्वतःचं भवितव्य, आपल्या आई वडिलांच्या इच्छा आकांक्षा काय असतील ते आपल्याला हे संपूर्णपणे पूर्ण करायचं आहे. त्याच्यामध्ये सीआरपीएफच्या जागा निघाल्या आहेत. आपण जास्त काही वेळ घेणार नाही. आपण सीआरपीएफचं पूर्ण ग्राउंड वगैरे काय असेल ते आपण संपूर्णपणे माहिती बघणार आहोत. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओचा तुम्हाला संपूर्णपणे खूप फायदा होईल. बघा, सीआरपीएफ हा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, पूर्ण ऑल इंडियामध्ये जागा निघतात. ओके, ऑल इंडियामध्ये ह्या जागा निघतात. सीआरपीएफ हा खूप एकदम चांगला दल आहे. पूर्ण देशामध्ये त्याची सर्व्हिस केली जाते. त्याच्यानंतर बघा, सीआरपीएफचं बोलायला गेलं तर तुम्हाला 10वी पास असणं खूप गरजेचं आहे. ओके, सीआरपीएफ मध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला 10वी पास असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर सीआरपीएफच्या एकूण 9,000 प्लस जागा निघाल्या आहेत. काहीतरी आय थिंक 9,096 का अशा काहीतरी जागा आहेत. पण 9,000 प्लस जागा आहेत. भरपूर अशा प्रमाणात जागा आहेत. पूर्ण ऑल इंडियासाठी त्या जागा आहेत, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, सीआरपीएफची फॉर्म भरण्यासाठी सुरुवात होणार आहे 20 एप्रिल पासून ते 19 मे पर्यंत. म्हणजेच आता थोडे दिवस राहिलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही तिथे फॉर्म अप्लाय करू शकता. आणि बघा, सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगायचं गेलं तर जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटचे जर तुम्हाला एक्झाम द्यायची असेल तर तुमच्याकडे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. ओके, तसं असतो काही जी महाराष्ट्रातील मुलं असतील त्यांच्याकडे फक्त महाराष्ट्र राज्याचाच कास्ट सर्टिफिकेट असतो. तर जर तुम्हाला सेंट्रलची एक्झाम द्यायची असेल तर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर बघायला गेलं तर सीआरपीएफ मध्ये मायनस मार्किंग आहे 0.25. ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होते सीआरपीएफची आणि 0.25 या प्रकारे तिथे मायनस मार्किंग घेतली जाते. त्याच्यानंतर पुढे बघा, तुम्हाला जर इथे फॉर्म अप्लाय करायचा असेल तर तुमची वयाची पात्रता बघा, तुम्ही 18 ते 27 या दरम्यान तुमचं वय असणं खूप गरजेचं आहे. आणि 27 पकडून त्याच्यामध्ये एसटी आणि एससी साठी काहीतरी सूट आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, जर तुम्हाला इथे फॉर्म अप्लाय करायचा असेल तर तुम्हाला 100 रुपये फीज आहे. फीज काही एकदम तुरळक आहे, जास्त फीज नाहीये, फक्त 100 रुपये. आणि त्याच्यामध्ये बघा, तुम्ही जर काही कॅटेगरी आहेत एसटी किंवा एससी त्या कास्टमध्ये जी मुलं असतील त्यांच्यासाठी याच्यामध्ये फीज नाहीये, पूर्णपणे फ्री मध्ये आहे. तुम्ही इथे फ्री मध्ये फॉर्म भरू शकता, तुमच्याकडनं कोणताही पेमेंट घेतलं जाणार नाहीये. त्याच्यानंतर महत्वाचं बोलायला गेलं तर सीआरपीएफचं तुमचं पहिले ग्राउंड होते, त्याच्यानंतर लेखी परीक्षा होते. ग्राउंड साठी काय घेतलं जाते हे तुम्हाला मी व्यवस्थित सांगतोय, तुम्ही बघा व्यवस्थितपणे. बघा, ग्राउंड मध्ये मुलांना 5 किलोमीटर आहे, मुलींना आहे 1600 मीटर. ओके, 5 किलोमीटर आणि 1600 मीटर. पण बघा, 5 किलोमीटरला 24 मिनिटाचा कालावधी देण्यात आलेला आहे आणि मुलींना दिलेला आहे 8.5 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे. बघा, तुम्ही सहजपणे 24 मिनिटांमध्ये तुमचं 5 किलोमीटर रनिंग कव्हर करू शकता. त्याच्यानंतर मुली पण 8.5 मिनिटं आहेत 1600 मीटरला. सहज म्हणजे सहज, एकदम सहजरित्या तुम्ही हे टायमिंग कव्हर करू शकता. तुम्ही बघता, पोलीस भरतीला 5 किलोमीटरला पण 25 मिनिटं टायमिंग असतो आणि 1600 मीटरला मुलांना 5 असतो. पण इथे मुलींना 1600 मीटरसाठी 8.5 मिनिट इतका कालावधी दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा, आपलं जेव्हा तुम्ही ग्राउंड मध्ये क्वालिफाय होणार तेव्हा तुम्हाला लेखी परीक्षा देण्यासाठी भेटेल. टोटल तुमचं लेखी परीक्षेचं बोलायला गेलं तर एसएससी जीडी या पॅटर्ननुसार तुमचं सीआरपीएफचा पेपर घेतला जाईल. टोटल 100 मार्क्सचा तुमचा पेपर असेल. ओके, 100 मार्क्सचा पेपर आहे, त्याच्यामध्ये 100 प्रश्न असतील. 100 मार्क्सचा पेपर, 100 प्रश्न असतील. त्याच्यामध्ये बघा, मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला, याच्यामध्ये मायनस मार्किंग पेपर आहे, मायनस मार्किंग तुमची घेतली जाणार आहे. आणि हा पेपर तुमचा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. जिथे तुम्ही राहता, जेव्हा तुम्ही अर्ज करणार आहेत, जिथे तुम्ही जवळ तुमचं जे सेंटर असेल ते जवळचे सेंटर टाकायचे, लांबचे टाकायचे नाही. त्याच्यानंतर बघा, 100 प्रश्न आहेत. तर ते 100 प्रश्न कशा पद्धतीने असतील तुम्हाला सांगते. गणितावरचे 25, जीकेचे 25 प्रश्न,
त्याच्यानंतर बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न, त्याच्यानंतर हिंदी किंवा इंग्लिश काहीतरी जो ग्रामर असेल किंवा हिंदीचे किंवा इंग्लिशचे जे प्रश्न असतील ते तुम्हाला 25 मार्कचे असतील. प्रॉपर पूर्णपणे SSC GD पॅटर्न असेल. हे आपलं अभ्यासाचं झालं, लेखी परीक्षेचं झालं. प्रॉपर काही एवढं हार्ड नसते. राहिला विषय जीके वगैरे थोडस टफ विचारू शकतात. SSC GD पॅटर्न तुम्ही फॉलो करा. जे काही प्रश्न संच वगैरे असतील SSC GD चे ते पूर्णपणे तुम्ही रिव्हिजन मारा, तुम्हाला समजून येईल पॅटर्न कशा प्रकारे असतो. त्याच्यानंतर बघा, हे सांगायचंच राहिलं होतं हाईट. जर तुम्हाला सीआरपीएफचं फॉर्म अप्लाय करायचं असेल तर मुलांना 170 सेंटीमीटर हाईट असणं खूप गरजेचं आहे आणि मुलींना 157 सेंटीमीटर हाईट असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पण बघा, ओबीसी मध्ये 3 वर्ष सूट दिलेली आहे हाईटसाठी आणि ST आणि SC कॅटेगरी असेल त्यांच्यासाठी एकदम 5 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. बघा, या जर तुम्ही आता थोड्या दिवसामध्ये त्याचे फॉर्म चालू होणार आहेत. मी तुम्हाला सांगतो, एकदम तुम्ही सर्वांनी फॉर्म अप्लाय करा. जे पोलीस भरतीला पण काही विद्यार्थी राहिले असतील किंवा बाकीचे मुलं असतील. महत्वाचं कारण असं का आपल्या जे महाराष्ट्रातील भरपूर विद्यार्थी आहेत त्यांना या भरतीचं माहीतच नाही आणि महाराष्ट्रातील जी मुलं आहेत ती सेंट्रल गव्हर्नमेंटच्या भरती देतच नाही. पण सर्व मला विद्यार्थ्यांना एकच सांगायचं आहे का तुम्ही ज्या पण सेंट्रलचे जे एक्झाम येतील त्यांना तुम्ही फॉर्म अप्लाय करा, तुम्ही एक्झाम द्या, तुमची पोस्ट तिथे सुद्धा निघून जाईल. तिथे त्याच्यानंतर ह्या तुम्हाला या गोष्टी होत्या त्या तुम्हाला मी व्यवस्थितपणे सांगितलंय. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि महत्वाचं म्हणजे तुमचे मित्र असतील, कोणी नातेवाईक असेल त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ शेअर करा. त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि आपल्या चॅनलवर आपण असंच जी पण कोणती महत्वाची व्हिडिओ किंवा महत्वाची जी नोटिफिकेशन येऊन जाईल त्याचे आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो. तुम्ही आपल्या बेल आयकॉनवर क्लिक केलं नसेल तर क्लिक करून घ्या, म्हणजे कोणती अपडेट आली मी तुमच्यापर्यंत 100% पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, सीआरपीएफ झाला, तिथे तुम्हाला तुमची पोस्ट काढण्याची एक खूप छानशी संधी आहे. म्हणून तुम्ही आतापासून चांगल्या प्रकारे ग्राउंडला लागा, अभ्यासाला लागा. तुमचं एक वर्दीचं स्वप्न 100% पूर्ण होऊ शकतो. व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.